नमस्कार श्रोते हो. मुळात नवरात्रोत्सव या उत्सवामागचा खरा आणि नेमका उद्देश आपण आवर्जून लक्षात घेणं हे खूप आवश्यक आहे. नवरात्रोत्सव या सणाच्या काळात आपण शक्तीची उपासना जाणीवपूर्वक करणं हे अपेक्षित आणि आवश्यकही आहे. या संदर्भात स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री तथा दादा आठवले यांचं विवेचन विचारात घेणं उपयुक्त ठरतं. या जगात कोणतीही नैतिक मूल्य ही केवळ चांगली आहेत म्हणून ती मुळीच टिकत नाहीत, तर त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या मागे सर्वार्थानं समर्थ असलेल्या लोकांच्या तपश्चर्येचं मजबूत पाठबळ असणं हे अत्यंत गरजेचं असतं. जगात तपश्चर्येलाच यश मिळतं ही गोष्ट सत्याच्या उपासकांनी कधीही विसरता कामा नये असं दादा नेहमी सांगत असत. केवळ तपश्चर्येच्या बळावर या जगात अनेकदा असत मूल्यांचा देखील विजय झालेला असल्याचं अनुभवास आलेलं आहे. दुर्बल लोकांच्या सत्याची, संस्कारांची अथवा संस्कृतीची कोणीही पूजा करीत नाही. हेच शाश्वत सत्य आहे. त्यामुळे या नवरात्रोत्सवामागचा खरा हेतू सर्वांना लक्षात घ्यावा लागतो. आपल्या वेदांनीही शक्तीच्या उपासनेला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. महाभारताचं तर प्रत्येक पान हे बलोपासना आणि शौर्याची पूजा यानंच भरलेलं आहे. याकडेही दादा आठवले हे सर्वांचं लक्ष वेधून घेत असत. महर्षी व्यास, भीष्म आणि भगवान श्रीकृष्ण या सर्वांची भाषणं ही तेज, ओज, पौरुष आणि पराक्रम यांनीच भरलेली आहेत. धर्माची मूल्य टिकवून ठेवायची असतील तर स्वस्थ बसून किंवा निष्क्रिय राहून चालणार नाही. त्यासाठी शक्तीची उपासना करावीच लागेल हा महाभारताचा आपल्याला मिळालेला फार मोठा संदेश म्हणावा लागेल. समाजात केवळ सद्विचार असणं हे पुरेसं ठरत नाही, तर त्यांच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना अत्यंत आवश्यक ठरते. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातूनही आपल्याला हाच संदेश मिळतो. या नवरात्रोत्सवाच्या काळात सद्विचारांच्या आणि सुसंस्कृत लोकांनी सुसंघटित होऊन आपल्या समाजाच्या, या समाजातील शाश्वत मूल्यांच्या आणि आपल्या देशाच्या वैभवशाली परंपरेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न आवर्जून करण्याची आज आवश्यकता आहे. आपल्या संस्कृतीत शारदीय नवरात्रीचं विशेष असं महत्त्व आहे. देवीचं नामस्मरण करणं, उपासना करणं आणि जप करणं यासाठी हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आलेले आहेत. आसुरी शक्तींचा नाश करून चांगल्या शक्ती, लाभदायक गोष्टींसाठी हा अत्यंत चांगला कालावधी मानण्यात येतो. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. याच 9 दिवसांच्या कालावधीत भोंडल्याचं म्हणजे हादग्याचं आयोजन केलं जातं. एका पाटावर हत्तीची प्रतिमा काढून तो पाट मध्ये ठेवला जातो. मुली रिंगण करून त्याच्याभोवती हादग्यातील गाणी म्हणतात. यानंतर आपापल्या घरून आणलेली खिरापत एकमेकांना ओळखायला सांगतात आणि त्यानंतर सर्वजणी मिळून ती खिरापत खातात. यातून विविधतेतून एकता साधण्याचं कार्य अगदी सहज होत असतं. नवरात्रीतल्या 8व्या रात्री काही लोक जागर करतात. काही घरांमध्ये उसळ आणि थालीपीठाचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रोत्सवातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असलेल्या महाअष्टमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये काळ्या चण्याची सुकी भाजी आणि त्यासोबत पुरी किंवा धपाटे केले जातात. नवरात्रोत्सवाला अतिप्राचीन अशी परंपरा लाभलेली आहे. रामायणाचा देखील देवी उपासनेशी संबंधित असलेला उल्लेख आपल्याला सहज आढळतो. देवर्षी नारद मुनींकडून प्रेरणा घेऊन प्रभू रामचंद्रांनी देवी व्रताचं आचरण केल्याचा संदर्भ देवी भागवताच्या माध्यमातून उपलब्ध होतो. नवरात्रोत्सवाच्याच काळात प्रभू रामचंद्रांनी देवीची आराधना केली होती. त्यांच्यासमोर अष्टमीला देवी प्रकट झाली होती असाही उल्लेख आढळतो. अगदी हडप्पा आणि मोहेंजोदडो येथील उत्खननातून देखील याबाबतचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत. अशी प्राचीन परंपरा लाभलेल्या या उत्सवाच्या काळात आपल्याकडूनही शक्तीची उपासना कशी घडेल यासाठी चिंतन होण्याची आज आवश्यकता आहे, यात कोणताही संदेह नाही.